नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लिंबाचं गोड लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तेही बिना तेलाचं, वर्षभर टिकणारं. आता त्यासाठी मी इथं काय केलं आहे, 1 डझन लिंब घेतली. आता ती मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून कोरडी करून घेणार आहे. ही बघा, अशी स्वच्छ धुवून आणि ही अशी कोरडी करून एकदम घ्यायची. त्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही आहे आपल्याला. आता हे कोरडी करून घेतलेल्या लिंबाचं आपल्याला एका लिंबाचे 8 भाग करून घ्यायचे आणि त्यातल्या सगळ्या चिरताना सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या. बिया जर राहिल्या ना तर लिंबाचं लोणचं थोडंसं कडवट लागतं. म्हणून बिया जेवढ्या काढता येतील तेवढ्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने सगळी लिंब आपल्याला चिरून घ्यायची आहेत. आता ही आपली सगळी लिंब चिरून झाली की आपल्याला काय करायचं आहे, या लिंबाला मीठ लावून घ्यायचं आहे. लिंबाच्या फोडींना मीठ लावलं की चमच्याने काय करायचं आहे, संपूर्ण लिंब आणि मीठ एकसारखं हलवून घ्यायचं आहे. सगळ्या लिंबाच्या फोडींना मीठ लागेल असं हलवायचं आहे आणि चमच्यानेच हलवायचं, हाताने हलवायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये कोरड्या हे सगळे लिंबाच्या फोडी आपल्याला भरून ठेवायच्यात आणि वरती थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण लावून 3 ते 4 दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. आणि 3-4 दिवसात आपल्याला काय करायचं आहे, ही बरणी आपल्याला नेहमी हलवत न्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 3-4 दिवस झालेले आहेत. आता आपण एक स्टीलचा डबा घेतलेला आहे, घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यात हे बघ आहे आपलं 3-4 दिवसांनी फोडी कशा झाल्यात, एकदम पाणी सुटलेलं आहे त्याला आणि फोडी एकदम अशा नरम झालेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. एकदम फोडी अशा हाताने बघा चावले ना तर एकदम नरम झालेले आहेत फोडी. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या डब्यामध्ये हे सगळं ओतून घ्यायचं आहे. आता हे डब्यात सगळं ओतून झालं छानपैकी. आता त्यात आपल्याला 1 मोठी वाटी साखर घालायची आहे. साखर टाकून आपल्याला छान हलवून घ्यायचे. साखर चांगली त्यात मिसळून घ्यायची आपल्याला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर लिंबाच्या लोणच्याचा मसाला त्याच्यामध्ये 2 चमचे टाकायचा आहे. तुम्हाला उपासाचं करायचं असलं तर लिंबाच्या लोणच्याचा मसाला नाही टाकलात तरी तुम्ही चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर ती पण 2 चमचे आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, छान कलर येतो. हे बघा, मिरची पावडरने. आता हे सगळं पुन्हा छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं छान मिक्स झालं की आपल्याला हे डब्याला झाकण लावून आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. बघा, संपूर्ण आता आपण हे व्यवस्थित झाकण लावून, घट्ट झाकणाचा डबा पाहिजे, घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे. आता हे घट्ट झाकण लावलेला डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे. कुकरमध्ये खाली रिंग घालायची आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि म्हणजे रिंग जरा उंच घालायची कारण डब्यात पाणी नाही जायला पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्याला डबा ठेवून 10 ते 11 शिट्ट्या कमीत कमी आपल्याला घ्यायच्या आहेत शिट्ट्या. आता कुकरचं झाकण लावून आपण 11 शिट्ट्या घेऊया. आता 11 शिट्ट्या झालेल्या आहेत, 10 ते 11. आता हे आपण डबा थोडासा थंड झाला की आपण थोडंसं बाहेर काढून घेऊया. हे बघा, आता डबा थंड झाला आहे थोडासा. मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. हे बघा किती छान झालं आहे बघा. खूप छान लिंबाचं लोणचं तयार होतं आणि तेल नसल्यामुळं हे लोणचं अजिबात खराब होत नाही. कितीही दिवस ठेवा, वर्षभर ठेवा, 2 वर्ष ठेवा. आणि आता हे तुम्हाला जरी पातळ दिसत असलं ना तरी हे थोडंसं अजून थंड होईल ना 1-2 दिवस, तेवढं छान घट्ट घट्ट होत जातं आणि तुम्ही लगेचसुद्धा खाऊ शकता. पूर्ण फोड एकदम नरम असते, खाऊ शकता तुम्ही. आता मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली लोणच्याची तर नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.